जय शिवराय, जय भीम। आज आपण या ठिकाणी स्वारगेट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि काल जे मनोज जरांगे पाटील यांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटबद्दल सगळीकडे चर्चा आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं, म्हणजे मराठ्यांना काम करावं लागतं। हे एक खूप मोठं विधान आहे आणि त्याच्यातून एक वेगळा अर्थ निघतो, एक चांगला पण अर्थ निघतो आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की याच्यातून एक वेगळा अर्थ काढला जातो। आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे माननीय मोहिते साहेब आहेत। काय सांगाल तुम्ही याबद्दल की काल जरांगे पाटील यांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटबद्दल? आपण सम्यक क्रांती या चॅनलच्या माध्यमातून या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मानाचा जय भीम, जय शिवराय। बांधवांनो, मनोज जरांगे पाटील यांनी जे काल स्टेटमेंट केलेलं आहे या शब्दाचा विपर्यास केला जातोय। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय। वर्षानुवर्षे ज्यांनी आम्हाला नेहमी झुलवत ठेवलं, ज्यांनी आमचा मराठा समाज असेल किंवा इतर कुठल्याही जाती समूहातील लोक असतील त्यांना दाबून ठेवलं, त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केले, अशा लोकांच्या हाताखाली आम्हाला कार्य करावं लागतंय। हा प्रमुख उद्देश या गोष्टीच्या पाठीमागला आहे। पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक जाणून बुजून या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळून येतात। बांधवांनो, काल दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी एक स्टेटमेंट दिलेले आहे की आमचा आणि मराठा समाजाचा कुठलेही मतभेद नाहीत किंवा जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वेळोवेळी हे डिक्लेअर केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की जे मराठा समाजामधले अन्यायग्रस्त लोक आहेत, जे पीडित आहेत, जे वंचित आहेत, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। हा जो लढा आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। म्हणून काही लोक जाणून बुजून याच्यामध्ये राजकीय तेढ निर्माण करण्याचा, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात। त्याच धर्तीवरती बांधवांनो, ओबीसींचा आणि मराठ्यांचा कुठलाही वाद नाही। गावखेड्यापासून शहरापर्यंत जर आपण पाहिलं तर ओबीसी बांधव हा आपलाच एक गट आहे, असं प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। तरी काही ओबीसी स्वयंभू नेते म्हणजे छगन भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, शेंडगे असतील, हे जाणून बुजून मराठ्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। गाव पातळीवरती जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे हे छगन भुजबळांचं स्टेटमेंट आहे। मनोज जरांगे पाटलांच्या वैयक्तिक जाऊन त्यांच्यावरती घरती जाऊन जावई म्हणून तुम्ही घरी कसे सासऱ्याच्या घरी राहता ही जाणीवपूर्वक टीका त्यांनी त्या ठिकाणी केली। मराठ्यांना यामध्ये आपण आताच उत्तर दिलं नाही तर उत्तर जर दिलं नाही तर कुठंतरी ओबीसींवरती अन्याय होईल, म्हणून सर्व ओबीसींनी महाराष्ट्रामधून एक झालं पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे आणि आपण जशात तसं उत्तर दिलं पाहिजे, असं चोभक विधान भुजबळांनी केलेलं आहे। त्याला मराठ्यांनी विरोध केलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की दोन समाजाला भिडवायचं काम तुम्ही करू नका। समाजामध्ये शांतता आणली पाहिजे। शांततामय पद्धतीनेच हे मोर्चे, आंदोलने चालू आहेत, त्याला कुठंतरी उग्र स्वरूपाचं तुम्ही स्वरूप देऊ नका। पाठीमागल्या काळामध्ये बीडमध्ये जे दंगल झाली ती दंगल घडवली कुणी, त्याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। हे काम सरकारचं आहे, नाही की कुठल्या जाती समूहाचं आहे। म्हणून भुजबळांनी ज्या भेटीगाठी दिल्या, समाजवादी त्यांची जी समता परिषदेचा कोण त्या ठिकाणचा कार्यकर्ता होता त्याचं घर जाळलं गेलं। आमचं तर प्रकटपणे म्हणणं असं आहे की हे भुजबळांचेच कार्यकर्ते होते आणि त्यांच्याच जातीमधले कुणीतरी ज्यांचा आवाज दबलेला होता आणि त्यांच्यामध्ये द्वेष होता म्हणून त्यांचं घर जाळलं गेलंय, हे आमचा प्रमुख आरोप या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। भुजबळांनी संपूर्ण महाराष्ट्राला, समग्र महाराष्ट्राला एक संदेश द्यायला पाहिजे होता की शांतताप्रिय मार्गाने करा। तुमचा अधिकार आहे जो संविधानाने तुम्हाला दिलाय, तुम्ही प्रतिकार करू शकता, पण शांततामय मार्गाने करा, संविधानिक पद्धतीने करा। नाही की तुम्ही भडकाऊ भाषणं करा, बॅनर फाडून टाका, गावागावात जी राजकारण्यांना बंदी केली, बंदी कुणाला केलेली आहे? आमदाराला केली, खासदारांना केली, मंत्र्यांना केली। नाही की ही बंदी कुठल्या व्यापाऱ्याला केली, लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना केली, ना कुठल्या कामगारांना केलेली। ही गावबंदी मंत्र्यांना, राजकारण्यांना केली। मग तुमचा तिळपापड का होतोय? का तुम्हाला ते बॅनर उतरवायचे आणि कशासाठी तुम्हाला तेढ निर्माण करायची? हा सुद्धा कळीचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे। बांधवांनो, मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत 58 मोर्चे निघले, 40च्या वर बलिदान आजपर्यंत झालेले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सगळ्यात मोठा जाती समूह हा मराठ्यांचा राहिला आहे।
म्हणून या राजकीय लोकांनाच हे आरक्षण मिळून द्यायचं नाहीये. सगळ्यात मोठी अडचण ही राजकीय लोकांची या आरक्षणामध्ये राहिलेली आहे. त्यांचा उद्देशच आहे की मराठ्यांच्या गरीब मुलांनी झेंडे आणि आपल्या बुट्याच हातात मिरवल्या पाहिजे, म्हणून जाणीवपूर्वक मराठा समाजाला डावललं जातंय. आरक्षण मिळवून दिलं जात नाही. ही कित्येक वर्षांची जरी मागणी आणली तरी याच्यामध्ये खीळ काही राजकीय लोक आणि काही समाज विदेशक लोक यामध्ये जाणीवपूर्वक करत आहे. भुजबळांनी आरोप केला आहे की मनगटाच्या जीवावर मराठा समाज हा सगळा आरक्षणाचा मुद्दा मांडत आहे किंवा ही एक प्रकारे दादागिरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे फक्त भुजबळांचं म्हणणं आहे. हे कुठल्याही समाजातल्या कुठल्याही गटाचं म्हणणं नाही आहे. हे फक्त प्रास्ताविक जे लोक आहेत की हे ओबीसी मधले जे काही स्वतःला स्वयंभू नेते समजतात त्यांचं असं म्हणणं आहे. गावखेड्यातल्या कुठल्याही ओबीसीला जर तुम्ही विचारलं तर अनेक अशा संघटना आहेत ज्यांनी मराठा समाजा आरक्षणाला पाठिंबाच दिलेला आहे. बांधवांनो, भुजबळ काय करतात आहे, बोलाचा भात आणि बोलाची कडी करतात आहे. भुजबळांचा विषयच आहे की कुठंतरी हे आरक्षणाला गाठबोट लागलं पाहिजे, त्याच्यात तिढा निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दंगल सदृशची परिस्थिती निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक भुजबळ करत आहे, असाही आमचा या ठिकाणी आरोप आहे. मराठा समाज जरी मोठ्या संख्येने या महाराष्ट्रात असला तरी आज तागायत गुण्यागोविंदानं नांदणारा हा समाज आहे. मोठ्या भावाची एक काय म्हणतात त्याला, मोठ्या भावाची सामंजस्य भूमिका जो आजपर्यंत निभावत आलाय. आणि भुजबळांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत कधी दंगली घडलेल्या नाहीत, आजपर्यंत कुठल्याही ओबीसी आणि मराठामध्ये तेढ निर्माण झालेली, मग ते आत्ताच कशी काय घडू शकते. भुजबळांचं म्हणणं हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे असं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. हा वाद जर का वाढला तर याच्यातून जर ओबीसी जर मोठ्या संख्येने असेल तर ओबीसी हा भाजपबरोबर जाऊ शकतो, भाजपचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला नाही वाटत का? 100%च होऊ शकतो. त्यांचं त्याच्या मागलं उद्दिष्ट ते, कारण काय असतं, गाव जाळालं तरी चालेल, मारुती हा मंदिराच्या बाहेरच राहतो. याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे, हा दोन समाजाला जो लढवतोय, ही जी मनुवादी प्रवृत्ती आहे ही कुणाची आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय ते गृहमंत्री असताना बीडमध्ये ते आंतरवली सराटीमध्ये जो पोलिसांनी अमानुष त्या ठिकाणच्या उपोषणकर्त्यांवरती केलेला हल्ला आहे तो त्यांच्या माहितीशिवाय किंवा आदेशाशिवाय झालेला नाही. म्हणून आमचा आरोप आहे फडणवीस का पुढे येऊन हा विषय थांबवत नाहीत किंवा क्लिअर करत नाहीत. जाणीवपूर्वक फडणवीसांचं राजकारण अशा पद्धतीचं आहे, द्वेषाचं राजकारण आहे, कपटी राजकारण आहे, चाणक्याचं राजकारण आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची दंगली महाराष्ट्रामध्ये हुसळल्या पाहिजे. आणि येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शन असतील, लोकसभेच्या इलेक्शन असतील, त्याचा फायदा हा भाजपला होईल असं त्यांचं याच्या मागलं कारस्थान आहे. म्हणून हे कारस्थान आपल्याला उघड करायचं असेल तर दोन समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होतंय ते आपल्याला थांबवलं पाहिजे. सर्व समाजातल्या बांधवांनी ते समजून घेतलं पाहिजे. याचा करता करविता कोण आहे, याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे, तो समाजात समोर आला पाहिजे. तुम्ही बघितलं की पुण्यामध्ये बागेश्वर बाबा यांची सभा झाली आणि त्या सभेला अनेक संघटनांनी विरोध केलेला आहे, तरीसुद्धा ही सभा पार पडली. तर भाजपने आयोजित केली होती, याबद्दल काय सांगाल तुम्ही? भाजप हे कुठल्या राजकारण करतंय? कामाचं राजकारण दाखवण्यापेक्षा हे बाबांचं राजकारण दाखवलं जातं, याबद्दल काय प्रतिक्रिया? एकदम जबरदस्त प्रश्न चव्हाणसाहेब आपण विचारला आहे. पहा, या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांची एक विचारधारा आहे आणि या विचारधारेमध्ये आपण सर्वजण चळवळीमध्ये काम करत असताना जे या महाराष्ट्रामध्ये कर्मकांड आणि भोंदूगिरी जी चाललेली आहे, या भोंदूगिरीला, या कर्मकांडाला कोण जबाबदार आहे आणि कुणाचा पाठिंबा हे आता लपून राहिलेलं नाही. ही जी नियोजितबद्ध कार्यक्रम लावला गेला हा भाजपच्या खासदारांनी लावलेला होता, आमदारांनी लावलेला होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोण होती जर आपण त्या खोलात जाऊन पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांची होती. हे सुद्धा समाजासमोर आलेलं आहे. मग अशा कर्मकांडांच्या आमच्या माथी मारून तुम्ही अनेक वर्ष आम्हाला झुलवत ठेवलं, आम्हाला शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवलं, तर हे फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या अशा हरामखोरांनी ठेवलंय, या मनुवाद्यांनी ठेवलंय. म्हणून यांना कायमचा आपल्या सर्व समाजातील 18 पगड जात असेल, 12 बलुतेदार असतील, यांनी सर्वांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. जर कोण आपल्याला कर्मकांड आणि भोंदूगिरी सांगत असेल तर ही प्रामुख्यानं आपण त्याला विरोध केला पाहिजे, तो विषय आपण समजून घेतला पाहिजे. तरच आपल्या देशाची उन्नती होऊ शकते आणि हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही असा देव धर्म देश याच्यासाठी जर सारखा भांडत राहिला, आपसामध्ये जर तुम्ही भिडत राहिला, दंगली जर घडवत गेला, तर मग मात्र
या भारताला, या महाराष्ट्राला जळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे पण आपण या लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना वतनदारी दिली. वतनदारी म्हणजे ते एक प्रकारचं आरक्षणच होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा बहुजनांना मदत केली, बौद्धांना, दलितांना मदत केलेली आहे असं दिसून येतं. आता मराठ्यांना आरक्षण द्यायची वेळ आली तर हे मनुवादी जाती व्यवस्थेवाले आड येत आहेत आणि आता हे वळण भांडणामध्ये लावून देत आहेत. तर तुम्हाला वाटतं का आरक्षण मिळेल म्हणून? हे बघा, आरक्षण 100% मिळणार आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही, तो संविधानिक अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवत असताना एक विचार या देशामध्ये ठेवलेला होता. हे स्वराज्य गरिबांचं, वंचितांचं, पीडितांचं झालं पाहिजे आणि कुणाच्याही काडीला सुद्धा हात लागता कामा नये. हीच विचारधारा पुढे शाहूंनी पुढे आणली आणि अनेक वंचितांना, भटक्यांना, विमुक्तांना आरक्षण देण्याचं पहिल्यांदा छत्रपती शाहूंनी या महाराष्ट्रामध्ये नवे या देशामध्ये चालू केलं. त्याचंच पुढं बाबासाहेबांनी जेव्हा देश स्वतंत्र झाला त्याच पद्धतीने संविधान बाबासाहेबांनी पुढं मांडलं की जे खरंच खचलेले आहेत, जे दलित आहेत, जे समूह घटकापासून वंचित आहेत, त्यांना या समूहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. पण जाणीवपूर्वक काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. राजकीय लोकांचीच मानसिकता नाही आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाचा तिढा हा सुटला पाहिजे. बांधवांना, आपण जेव्हा पाहताय, जेव्हा मराठा आरक्षणाची भूमिका मांडतो त्यावेळेस त्याला अडथळा आणण्यासाठी ओबीसींना पुढे केलं जातं. ओबीसी ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस धनगर समाज पुढे येतो, त्याला विरोध करण्यासाठी आदिवासी समाज पुढे येतो. म्हणजे हे जाणीवपूर्वक घडलं जातंय का? हे कुणाचं षडयंत्र आहे? पुन्हा आपण चव्हाण साहेब त्याच मुद्द्यावर येतोय की हे कुणीतरी जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये घडवतंय. कुणाचा तरी हेतू आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या पाहिजे आणि या दंगली ज्यावेळेस घडतील, जाळपोळ जेव्हा होतील, आपल्या मुलांच्या हातात दगडी येतील, आपण एकमेकांची डोकी फोडू, आपल्यावरती गुन्हे दाखल होतील, मग आरक्षण मिळून आपला फायदा होणार आहे का? बिलकुल होणार नाही. मग याचा फायदा कुणाला होणार आहे? तर याच मनवाद्यांना होणार आहे जे आज रोजी याच्यावरती जसे डोमकावळ्यासारखे टपून बसलेले आहेत. हे काही मनोवाद्यांची ही विचारधारा आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि तो उद्देश यांचा कधीही आपल्याला या ठिकाणी साध्य होऊन द्यायचा नाही. धन्यवाद. खूप खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. धन्यवाद आपला सर्वांनाच धन्यवाद आणि जय शिवराय, जय भीम. या चॅनलवरती जे प्रेक्षक आहेत, जे कुणी हा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना विनंती आहे या चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.